अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्तांना आजचा दिवस आनंददायी आणि सुखमय जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून मी व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओचं टायटल पाहून तर तुम्हाला समजलंच असेल की आपण आज बोलणार आहोत की स्वामी सेवा कशी करावी, नित्य सेवा कशी करावी, नामस्मरण कसं करावं आणि या सगळ्यांचे फायदे काय आहेत याबद्दल आपण पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर जेव्हा तुम्ही स्वामी सेवेकरी होता किंवा स्वामी सेवेमध्ये जेव्हा तुम्ही येतात तेव्हा तुमच्याकडे स्वामींचा फोटो असणं गरजेचं आहे किंवा स्वामींची मूर्ती असणं गरजेचं. जेव्हा तुम्ही नित्यसेवेला बसणार आहात तेव्हा तुम्हाला कधीही जमिनीवरती बसायचं नाहीये. तुम्ही जेव्हा नित्यसेवेला सुरुवात करता तेव्हा आसन घेऊनच कंपल्सरी तुम्हाला बसायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला 11 माळेचा जप करायचा असतो. पण जर तुम्ही श्रद्धेने, निष्ठेने आणि अंतकरणाने 1 माळी जप जरी करताय तरी त्याची जी सेवा आहे ती स्वामींचरणी रुजू होते. प्लस तुम्हाला तारक मंत्र जो आहे तो तारक मंत्र तुम्हाला 1 वेळा म्हणायचा आहे. तर अशी ही आपली स्वामी सेवा सुरू होते. प्लस तुम्हाला तुमच्याकडे जर स्वामी चरित्र सारामृताचं जर हे पुस्तक असेल तर हे पुस्तक देखील वाचू शकता. कोणत्याही पुस्तकाच्या दुकानामध्ये तुम्हाला हे सहजपणे उपलब्ध होऊन जाईल. किंवा हे पुस्तक जर तुम्हाला नाही भेटलं तर आपल्याकडे हे तर पुस्तक जे आहे ते तुम्हाला भेटूनच जाईल. हे पुस्तक जरी तुम्ही वाचताय किंवा हा ग्रंथ जरी तुम्ही वाचताय ना तरीही काही हरकत नाही, कारण दोन्ही सेमच आहेत, फक्त थोडा लँग्वेजचा फरक आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर अध्याय जे आहेत ते या ग्रंथामध्ये 1 ते 21 असे अध्याय आहेत. तर पहिला अगदी छोटे छोटे अध्याय आहेत. तुम्ही जर पाहिलं तर पहिला अध्याय जो आहे तो इथून चालू होतो आणि तो संपतो इथे. दुसरा अध्याय जो आहे तो इथून चालू होतो आणि संपतो इथे. आणि तिसरा अध्याय जो आहे तो इथून चालू होतो आणि संपतो इथे. असे छोटे छोटे अध्याय आहेत. एक अध्याय वाचायला तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 मिनिट लागू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही रोजचे 3 अध्याय वाचू शकता. आता तुम्ही म्हणताल की रोजचे 3 अध्यायच का? तर पहिला अध्याय जो आहे तो राहतो आपल्या भूतकाळासाठी, दुसरा जो अध्याय आहे तो राहतो आपल्या वर्तमान काळासाठी आणि तिसरा जो अध्याय आहे तो राहतो आपल्या भविष्य काळासाठी. असे आपण क्रमशः 3 अध्याय वाचायचे आहेत. आता जेव्हा तुम्ही अध्याय वाचता तेव्हा पूर्ण अंतकरणाने आणि मनाने. आता या अध्यायामध्ये टोटल या ग्रंथामध्ये टोटल 21 अध्याय आहेत. तर तुम्हाला रोजचे 3 अध्याय वाचायचे आहेत. पहिल्या दिवशी पहिला, दुसरा, तिसरा, दुसऱ्या दिवशी 4, 5, 6, तिसऱ्या दिवशी 7, 8, 9, चौथ्या दिवशी 10, 11, 12, 5व्या दिवशी 13, 14, 15, 6व्या दिवशी 16, 17, 18 आणि 7व्या दिवशी 19, 20, 21 असे आपल्याला अध्याय वाचायचे आहेत. आता या अध्यायाचे जे आहे ते उद्यापन तुम्ही 7व्या दिवशी जेव्हा तुमचे 21 अध्याय पूर्ण होतील त्या दिवशी तुम्ही याचं उद्यापन करू शकता. उद्यापनाला जास्त असा काही खर्च नाहीये. तुम्ही जे काही घरामध्ये बनवा तर त्याचा नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकता, आरती करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जे घरामध्ये म्हणजे जर तुम्ही घरामध्ये एखादा गोड पदार्थ बनवला तर तो स्वामींना नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता. त्याच्यामुळे परत जर तुम्हाला नित्यसेवेला सुरुवात करायची असेल तर परत तुम्ही क्रमशः असं जे मी सांगितलं 1 ते 3 अध्याय रोजचे असे तुम्ही परत सुरुवात करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.